अजून किती वेळा विश्वास तोडणार आहेस तू? यांचा आणि माझा सुद्धा. आज लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत घरात मोठा स्फोट होणार आहे. कारण मालिनीने दाखवलेला एक पुरावा वसुंधराला थेट दोषी ठरवणार आहे. आणि स्वतःची मुलगी रम्या म्हणते, आई, तू किती वेळा आमचा विश्वासघात करणार आहेस? नेमकं काय घडलं ते पाहूया. आम्हाला माहित आहे ह्या सगळ्याची पोलखोल इथेच होणार आहे रम्या, कळलं? नंदिनी खूपच रागामध्ये दिसत असते. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतं की तिला कुणीतरी फसवलं आहे किंवा कुणीतरी खोटं बोलत आहे. आणि ती थेट काव्यालाच चुकीचं ठरवत असते. नंदिनी म्हणते की काव्याने जे काही केलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्या गोष्टीमुळे घरातील सगळ्यांचा विश्वास तुटला आहे. नंदिनीचे हे शब्द ऐकून घरातील बाकीचे सदस्यही थोडे आश्चर्यचकित होतात. कारण त्यांना वाटत असतं की काव्य असं काही करूच शकत नाही. तेवढ्यात मालिनी पुढे येते आणि ती म्हणते की नंदिनी जे बोलते आहे ते पूर्णपणे खरं आहे. मालिनी आपल्या हातामध्ये एक पुरावा घेऊन आलेली असते. तो पुरावा पाहून घरातील सगळेच लोक थक्क होतात. मालिनी म्हणते, आज मी इथे जे काही दाखवणार आहे ते पाहिल्यानंतर सगळ्यांना कळेल की नेमकं सत्य काय आहे. त्यानंतर मालिनी तो पुरावा सर्वांसमोर दाखवते. तो पुरावा पाहताच घरातील वातावरण आणखीच गंभीर होतं. कारण त्या पुराव्यामध्ये अशी गोष्ट दिसत असते जी सगळ्यांसाठी धक्कादायक असते. हा पुरावा पाहिल्यानंतर सगळ्यांचे लक्ष थेट वसुंधराकडे जातं. वसुंधरा मात्र खूपच घाबरलेली दिसते. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतं की तिला या सगळ्या गोष्टीचा खूप धक्का बसलेला आहे. वसुंधरा लगेच म्हणते, मी हे केलेलं नाही, मला याबद्दल काहीच माहिती नाही. ती वारंवार सांगत असते की ती निरपराध आहे आणि तिच्यावर जो आरोप केला जात आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. पण त्या क्षणी कुणालाही तिच्यावर विश्वास ठेवावा की नाही हे समजत नाही. तेवढ्यात रम्या पुढे येते आणि ती खूपच रागामध्ये दिसते. रम्या आपल्या आईकडे पाहून म्हणते, आई, तू किती वेळा माझा आणि या सगळ्यांचा विश्वासघात करणार आहेस? रम्याचे हे शब्द ऐकून घरामध्ये पूर्ण शांतता पसरते. कारण रम्या याआधी कधीही आपल्या आईशी अशा प्रकारे बोललेली नसते. रम्या पुढे म्हणते, मी तुझ्यावर नेहमी विश्वास ठेवला, पण प्रत्येक वेळेला तू असं काहीतरी करतेस ज्यामुळे आमचा विश्वास तुटतो. नंदिनी पुढे म्हणते, आता हे सगळं स्पष्ट झालं आहे आणि आता यापुढे आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तिच्या आवाजामध्ये खूप ठामपणा दिसत असतो. ती म्हणते की घरामध्ये जे काही चुकीचं घडलं आहे त्यासाठी कुणीतरी जबाबदार असायला हवं. रम्याने प्रोजेक्टरवर काही फोटो दाखवलेले असतात आणि त्या फोटोंमुळे घरातील प्रत्येकजण आश्चर्यचकित झालेला असतो. कोणालाही काय बोलावं हे समजत नाही. तेवढ्यात रम्या पुढे येते आणि ती वसुंधराला म्हणते, आई, तू आज जे काही केलंयस ना ते अजिबात बरोबर नाही. तू प्रोजेक्टरवर हे फोटो दाखवून सगळ्यांचाच दिवस खराब करून टाकलास. आज घरात जो आनंदाचा माहोल होता तो तू पूर्णपणे बिघडवून टाकलास. रम्याच्या या शब्दांमुळे सगळेच थोडे शांत होतात. कारण रम्या खूपच रागात बोलत असते. वसुंधरा मात्र अजूनही स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते. ती वारंवार म्हणत असते, मी हे काहीच केलेलं नाही, माझा या सगळ्या गोष्टींची काहीही संबंध नाही. पण घरातील लोकांना आता तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं खूप कठीण झालेलं असतं. रम्या पुन्हा एकदा मोठ्या आवाजात म्हणते, आई, तू अजून किती वेळा माझा आणि या घरातील सगळ्यांचा विश्वासघात करणार आहेस? आधीही तू अनेक गोष्टी लपवल्यास आणि आज पुन्हा एकदा तू असंच काहीतरी केलं आहेस. हे ऐकून घरातील सगळेच सदस्य एकमेकांकडे पाहू लागतात. तेवढ्यात अचानक तिथे मिथुन काका येतात. त्यांच्या चेहऱ्यावरही खूप गंभीर भाव असतात. मिथुन काका हॉलमध्ये येतात आणि ते सगळ्यांकडे पाहतात. थोडा वेळ शांतता पसरते. मग ते रम्याला म्हणतात, बस कर रम्या, आता तू असं दाखवू नकोस की तू काहीही केलं नाहीस. मिथुन काकांच्या या शब्दांनी सगळेच चकित होतात. रम्या थोडी घाबरते आणि ती म्हणते, काका, तुम्ही असं का बोलत आहात? मी काहीच केलेलं नाही. मग मिथुन काका पुढे म्हणतात, रम्या, सगळ्यांसमोर खोटं बोलून काही उपयोग नाही, कारण ती बॅग तुझ्या रूममध्ये सापडली आहे. हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर मोठा धक्का बसतो. सगळेच लोक एकदम रम्याकडे पाहू लागतात. रम्या मात्र काही बोलू शकत नाही. वसुंधरा हे ऐकून अजूनच गोंधळून जाते. कारण तिला वाटत असतं की सगळे तिच्यावर आरोप करत आहेत. नंदिनी पुढे येते आणि ती शांतपणे म्हणते, थांबा जरा, मला एक गोष्ट समजत नाही. आईने जर काही चूक केली असेल तर त्याची शिक्षा मुलीला का मिळायला हवी?
नंदिनीचे हे शब्द ऐकून काहीजण तिच्या बाजूने उभं राहतात, कारण नंदिनी खूप समजूतदारपणे बोलत असते. ती पुढे म्हणते, आपण सगळे एकाच कुटुंबाचे आहोत. जर कोणाकडून चूक झाली असेल तर आपण शांतपणे ती समजून घेतली पाहिजे.